भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत, त्यापैकी आपल्याला जेवढे जमतील तेवढे करावे. एकदम सर्व करू नये, हळूहळू एक एक वाढवत जावे. आपण भक्ती मार्ग निवडला म्हणजे आता आपली जबाबदारी आपण ईश्वरार्पण केली. तो हळूहळू सर्व करून घेईल आणि शेवटी आपल्यालाच कळेल की ज्या ईश्वराची आपण सेवा करत होतो तो कोणी दुसरा नसून मी स्वतःच आहे. ईश्वर म्हणजे आत्मा, तो आपल्या हृदयामध्ये वास करतो. त्याला शोधायला कुठे जायचे नाही, फक्त आहे तोच प्रकट करायचे. आपण देह नसून आत्मा आहोत हा विचार सारखा चालू राहिला पाहिजे. असो, नवविधा भक्ती अशी आहे. श्रवण भक्ती, यामध्ये आध्यात्मिक ग्रंथांचे श्रवण करावे. इथे सांगावे वाटतात ते ग्रंथ अशा प्रकारे आहेत: श्रीकृष्ण भागवत गीता, संत एकनाथ महाराज यांचे भागवत, आनंदलहरी, चिरंजीव पद, स्वात्मसुख, रामदास स्वामी यांचे दासबोध आणि आत्मारा. आत्म्याविषयी खूप माहिती अष्टावक्र गीता आणि अवधूत गीता यामध्ये दिली आहे. एवढे ग्रंथ आत्मज्ञान प्राप्तीसाठी पुरेसे आहेत. हे सर्व ग्रंथ प्रासादिक आहेत म्हणजे यांच्या वाचनाने अनुभव येतो. कीर्तन भजन भक्ती, कृष्ण भजन, राम भजन ऐकावे आणि आपण पण करावे. नामस्मरण भक्ती, सत्यनाम जप करावे. ते नाम कोणते तर हरिपाठ मध्ये असे सांगितले आहे. ते नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद, वाचेसी सत्य जपे आधी. पादसेवन भक्ती, काया वाचा मने सद्गुरू आणि कृष्ण यांची सेवा करावी. आपले सद्गुरू असतील तर त्यांची सेवा करावी. सद्गुरू केले नसतील तर स्वामी समर्थ यांची सेवा करावी. अर्चन भक्ती, कृष्ण किंवा आपले सद्गुरू यांची मानस पूजा करावी. नाना परीचे दीप धूप गंध अलंकार सुमने सद्गुरू चरणी अर्पण करावी. वंदन भक्ती, सर्व देवतांना, साधू सज्जनांना वंदन करावे. जसे आपण देह नसून आत्मा आहोत तसेच सर्वांच्या भूती पण आत्माच आहे हे लक्षात ठेवून सर्वाभूती असलेल्या भगवंताला सक्त वंदन करावे. संत तुकाराम महाराजांचा अभंग अवश्य एका विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्र अमंगळ. दास्य भक्ती, देवासमोर दास्य स्वीकारावे. दास्य स्वीकारणे म्हणजे आपला जो देह आहे तो देवाला अर्पण करणे आणि आपण मुक्त आत्मा आहोत याचा अनुभव घेणे. आत्मज्ञान प्राप्तीमध्ये जो मुख्य अडथळा आहे तो म्हणजे अहंकार. हा अहंकार खोटा आहे. स्वतःला देह समजणे आणि त्याचे रक्षण करणे हे सोडावे लागेल. सख्य भक्ती, आपल्यातले सर्व दोष विसरून आपण ब्रह्मस्वरूप आहोत असे समजावे आणि देवासोबत सख्य करावे. संत नामदेव हे याच मोठं उदाहरण आहे. त्यांच्या विठ्ठलाच्या आरतीमध्ये ते म्हणतात, पावे जिवलगा म्हणजे विठ्ठल त्यांना जिवलग वाटतो. वास्तविक आपला आत्मा हाच आपला जिवलग आहे. रोज सकाळी झोपेतून उठवणारा, खाल्लेले अन्न पचवणारा, रोज रात्री आपोआप झोपवणारा हा आत्मा हृदय बसून सर्व करत आहे. पण आपण त्याला विसरून गेलो. आत्मनिवेदन भक्ती, जसे आपण आपल्या महत्वाच्या गोष्टी सर्वांना सांगत नाही, फक्त जे जिवलग आहेत त्यांनाच सांगतो, तसे आपले सर्व सिक्रेट देवाला सांगावे. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न देवाला सांगावे. तो आत बसून सर्व ऐकत आहे. तुझे आहे तुझपाशी परी तू जागा भुल्लासी. बाहेर देव शोधण्यापेक्षा आपल्या आतच जो आत्मा आहे त्याचा साक्षात्कार करून घ्यावा. फक्त न कळे मुख्य परमात्मा म्हणून करावी लगे प्रतिमा आणि त्याचे बाहेर पूजन करून अंतरी देव प्रकट करावा. धन्यवाद.